सर्व विद्यार्थी मित्रांचं दी पॉलिटिक्स चॅनलवर स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर दत्ताहरी भोनराव, श्री हवगी स्वामी महाविद्यालय उदगीर. आपण BA फर्स्ट इयरचा इंट्रोडक्शन ऑफ पॉलिटिकल कन्सेप्ट्स हा जो पेपर आहे त्या पेपरचं सिलेबस पाहिलेला आहे. ही परीक्षा तुमची MCQ होणारी आहे, 23 तारखेपासून होणार आहे. तर विद्यार्थी मित्र हो, यामध्ये जे पहिलं चॅप्टर आहे हा पेपर पूर्वी पॉलिटिकल थिअरी या नावाने ओळखला जायचा, पण अलीकडे तो इंट्रोडक्शन ऑफ पॉलिटिकल कन्सेप्ट म्हणजे परिचय राजकीय संकल्पनांचा या नावाने ओळखला जातो. तर यामध्ये पहिलं प्रकरण आहे राज्य, राज्याचा अर्थ, व्याख्या आणि घटक, आणि त्यामध्ये सब टॉपिक आहे राज्याच्या उदयाचे सिद्धांत. हे प्रकरण 20 मार्कासाठी आपल्या सिलेबसला आहे. तर पाहू आपण आज या प्रकरणावर MCQ कशा पद्धतीने येतील. तर विद्यार्थी मित्र हो, पहिला प्रश्न आहे, राज्याचे घटक किती आहेत? पर्याय E आहे 2, पर्याय B आहे 3, पर्याय C आहे 4 आणि पर्याय D आहे 5. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय C 4. राज्याचे घटक 4 आहेत. आता ती 4 कोणती कोणती आहेत तेही आपल्याला ज्ञात आहे. आपण त्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, तो पाहिलेला आहे. लोकसंख्या, भूप्रदेश, शासन आणि सार्वभौमत्व अशी 4 घटक राज्याचे आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता राज्याचा घटक नाही? पर्याय E आहे लोकसंख्या, पर्याय B आहे भूप्रदेश, पर्याय C आहे शासन, पर्याय D आहे समाज. आणि विद्यार्थी मित्र हो, समाज हा राज्याचा घटक नाही, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय D. विद्यार्थी मित्र लक्ष द्या. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, राज्याचा आत्मा डॅश डॅशला संबोधले जाते. पर्याय E आहे सार्वभौमत्व, पर्याय B आहे लोकसंख्या, पर्याय C आहे भूप्रदेश आणि पर्याय D आहे शासन. आणि विद्यार्थी मित्र याचं उत्तर आहे पर्याय E, सार्वभौमत्व हा राज्याचा आत्मा संबोधला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, लोकसंख्या स्वयंपूर्ण होण्याइतकी मोठी आणि सुव्यवस्थित राज्यकारभार होण्याइतकी लहान असावी असे कोणी म्हटले? लक्षपूर्वक ऐका. लोकसंख्या स्वयंपूर्ण होण्याइतकी मोठी आणि सुव्यवस्थित राज्यकारभार होण्याइतकी लहान असावी असे कोणी म्हटले आहे? पर्याय E आहे प्लेटो, पर्याय B आहे अरिस्टॉटल, पर्याय C आहे रुसो आणि पर्याय D आहे मार्क्स. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय B अरिस्टॉटल. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, प्लेटोच्या मते आदर्श राज्याची लोकसंख्या डॅश डॅश असावी. पर्याय E आहे 4040, पर्याय B आहे 5040, पर्याय C आहे 6040 आणि पर्याय D आहे 7040. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय B 5040. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, रुसोच्या मते राज्याची लोकसंख्या डॅश डॅश इतकी असावी. पर्याय E आहे 10,000, पर्याय B आहे 11,000, पर्याय C आहे 12,000 आणि पर्याय D आहे 13,000. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय E 10,000. विद्यार्थी मित्र हो, त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, भूप्रदेशात खालीलपैकी कशाचा समावेश केला जातो? पर्याय E आहे जमीन, पर्याय B आहे पाणी, पर्याय C आहे भूप्रदेशावरील आकाश आणि पर्याय D आहे वरील सर्व. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय D वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, किनाऱ्यापासून डॅश डॅश मैलापर्यंत समुद्राची पट्टी ही राज्याचा भूप्रदेशात समाविष्ट केली जाते. पर्याय E आहे 2, पर्याय B आहे 3, पर्याय C आहे 4 आणि पर्याय D आहे 5. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय B 3, किनाऱ्यापासून 3 मैलापर्यंत समुद्राची पट्टी ही राज्याच्या भूप्रदेशात समाविष्ट केली जाते. म्हणजे नुसतं आकाश, हवा, पाणी, भूप्रदेशावरील आकाश, जमीन एवढीच घटक भूप्रदेशाचे असतात असं नाही, तर समुद्र किनाऱ्यापासून 3 मैलापर्यंतचा समुद्र ही सुद्धा राज्याच्या भूप्रदेशामध्ये समाविष्ट असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9,
मी राज्य आहे असे कोणी म्हटले? पर्याय ए आहे 14वा लुई, पर्याय बी आहे 15वा लुई आणि पर्याय सी आहे इंग्लंडचा राजा आणि पर्याय डी आहे यापैकी नाही. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए 14वा लुई. त्यांनी म्हटलेलं आहे की मी राजा आहे, आय एम ए स्टेट. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. राज्यसंस्थेची सार्वभौम सत्ता प्रत्यक्ष व्यवहारात आणणारी शक्ती म्हणजे शासन होय असे कोणी म्हटले? पर्याय ए आहे गार्नर, पर्याय बी आहे गेटेल, पर्याय सी आहे लास्की आणि पर्याय डी आहे रुसो. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए गार्नर. गार्नरनी म्हटलेलं आहे की राज्यसंस्थेची सार्वभौम सत्ता प्रत्यक्ष व्यवहारात आणणारी शक्ती म्हणजे शासन होय. अशा पद्धतीने त्याने शासनाची व्याख्या केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. राज्य शब्द स्टेटस या शब्दापासून बनला, तो शब्द कोणत्या भाषेतील आहे? पर्याय ए आहे लॅटिन, पर्याय बी आहे अमेरिकन, पर्याय सी आहे इंग्लिश आणि पर्याय डी आहे फ्रेंच. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए लॅटिन. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. आधुनिक काळात सर्वप्रथम राज्य शब्दाचा उल्लेख कोणी केला? पर्याय ए आहे हॉब्स, पर्याय बी आहे मॅकिवली, पर्याय सी आहे लॉक आणि पर्याय डी आहे रुसो. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी मॅकिवली. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. राज्य यासाठी पोलीस शब्दप्रयोग कोण करतो? पर्याय ए आहे रोमन तत्त्वज्ञ, पर्याय बी आहे ईसाई तत्त्वज्ञ, पर्याय सी आहे ग्रीक तत्त्वज्ञ आणि पर्याय डी आहे इंग्लिश तत्त्वज्ञ. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी ग्रीक तत्त्वज्ञ. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणते राज्य नाही? पर्याय ए आहे संयुक्त राष्ट्रसंघ, पर्याय बी आहे पाकिस्तान, पर्याय सी आहे भूतान आणि पर्याय डी आहे बांगलादेश. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए संयुक्त राष्ट्रसंघ. संयुक्त राष्ट्रसंघ ही काय आहे? संघटना आहे आणि संघटना ही राज्य होऊ शकत नाही. पाकिस्तान, भूतान आणि बांगलादेश ही सगळी राज्य आहेत, स्वतंत्र सार्वभौम अशी जगाच्या नकाशावरची राज्य आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. सामाजिक करार सिद्धांत अर्थशून्य असल्याचे कोणी सुचविले? पर्याय ए आहे बेंथॅम, पर्याय बी आहे सर हेनरी मेन, पर्याय सी आहे डेव्हिड ह्यूमन आणि पर्याय डी आहे वुल्सी. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी सर हेनरी मेन. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरीवर ज्यांनी टीका केलेली आहे त्यामधली ही एक टीका आहे की हा सिद्धांत अर्थशून्य असल्याची टीका सर हेनरी मेननी केलेली आहे. ही सगळी टीकाकार आहे. डेव्हिड ह्यूमनी सुद्धा यावर टीका केलेली आहे, वुल्सीनी सुद्धा टीका केलेली आहे. तर या अनुषंगाने टीकेवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आपण 15 प्रश्न पाहिलेली आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. या चॅनलला आपण प्रतिसाद देत आहात. नव्याने आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.